शिर्डी संपूर्ण जगाचे लक्ष असलेले शिर्डी संस्थानवर भाविक भक्तांची दिवसेंदिवस देणगीमध्ये वाढ होत असताना काल सोलापूर येथील दानशूर साई भक्त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्थानला चेक स्वरूपात रुपये 20 लाख व विविध प्रकारचे एकूण 205.0.50 ग्रॅम वजनाचे रक्कम रुपये 13,24,158 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एकूण रक्कम रुपये 33,24,158 किमतीची देणगी दिली। त्याबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी शाल श्रीची मूर्ती देऊन सत्कार केला। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्रमुख लेखा अधिकारी कैलास खराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते। माझं नाव मंदाकिनी गुरुलिंग गावसाने आहे। मी सोलापूर कार्यालयात RTO कार्यालयात 30 वर्ष सर्व्हिस केली। सर्व्हिसमुळे मला इकडे येता आलं नाही, पण मी बाबांची भक्त आहे बऱ्याच दिवसापासून। मग आज येण्याचा योग आला आणि रिटायर झाल्यानंतर जे काही मला पैसे मिळाले होते आणि अंगावरचे दागिने होते ते मला वाटलं की पैसा इथं द्यावा आणि सत्कारने लागावा, म्हणून मी आज इथं 20 लाखाचा चेक आणि अंगावरील दागिने दिलेले आहेत, अर्पण केलेले आहेत। दागिने किती तोळ्याचे आहेत? 20.5 तोळ्याचे। बरं, नेमकी साई मंदिराला दान देण्यामागे तुमचा उद्देश काय? मी इथं ऐकून होते की इथला पैसा सत्कारने लागतो, इथला कारभार हे आहे पारदर्शक, म्हणून मला इथं पैसे द्यावे वाटले। पैसा आपला दिला तरी सत्कारने लागावा। तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग पैशांचं काम नाही पडणार का? तुम्ही सगळं दागिने ते सगळं? मी आता सध्या महाराष्ट्र शासनाचे नोकर असल्यामुळं मला 20,000 पर्यंत पेन्शन मिळते आणि घरात मी एकटीच आहे, त्याच्यामुळं माझं वर्षाला 1 लाख रुपये उत्पन्न शिल्लक राहतं अजून। आणि सध्या मला आजार कुठलाही नाही, फक्त बीपीचा आजार आहे, त्याच्यामुळं मला दवाखान्याचा तर खर्चच नाही, म्हणून मी जे माझ्यापाशी पैसे होते ते इथं अर्पण केले। अजून थोडे आहे ते राम मंदिराला अर्पण करायचे अयोध्येला। खरं जर बघितलं तर शासकीय सेवेमध्ये किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेवेमध्ये आपण सेक्टरमध्ये काम करतो तर जी ग्रॅज्युटी मिळते किंवा इतर जी रक्कम मिळते ही एक आशेचा किरण असतो आणि तुम्ही तोच आज दान केलेला आहे। मी आता जर मेले तर माझं घ्यायला कोणी नाही, नसते कोल्हापुत्रांचे धन होणार, मग इथला पैसा सत्कारने लागावा, कुठल्या तर गोरगरिबांच्या उपयोगी यावा, म्हणून मी दिलेला आहे। सध्या मी घरात एकटीच राहते। सध्या जर माझं बरं वाईट काय झालं तर हे दुसरेच कोल्हापुत्रे शेजारी पाजारी लुबाडून नेणार, मग इथं जर पैसा दिला तर इथं सत्कारने लागणार, म्हणून मी इथं दान केलेलं आहे। काय वाटतं साहेबांच्या दरबारात आल्यानंतर कसं मनातून काय भावना निर्माण? पैसा सत्कारने लागेल, समाधान वाटतं त्याच्याबद्दल, आणि साईच्या दरबारात आल्यामुळं मनाला शांती मिळते। आज किती दिवसानंतर आपण बाबांच्या शिर्डीत आलात आणि आज बऱ्याच दिवसांनी आले? इतके दिवस आधी किती वर्षापूर्वी आला होता अगोदर? आले नाही, आज पहिल्यांदाच आले। खरं सांगा तसं सांगा पूर्ण वाक्य। मला आधी परिस्थिती नव्हती, सर्व्हिस लागल्यानंतर सर्व्हिसमुळे येता आलं नाही आणि आता मग आज पहिल्यांदाच आले इथं बाबांच्या। कधी निवृत्त झालात आपण? 31 मे 2015। आता 31 मेला 9 वर्ष पूर्ण होतात। मंदिरात जाऊन आले दर्शन? जायचं आता दर्शनाला। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।